कुठलं मॉडिफिकेशन आहे फायलोक्लेड्स? एरियल मॉडिफिकेशनच करतोय ना आपण, एरियल मॉडिफिकेशन. ओके, स्टेम एरियल म्हणजे वरचा जो प्रॉपर स्टेम आहे तो कसा मॉडिफाय झालाय टू परफॉर्म द व्हेरियस फंक्शन. ओके, त्याच्यातलं फायलोक्लेड ना. ठीक आहे, फायलोक्लेड विच कॅन बी फाउंड इन ऑपुन्शिया. बघा हे आहे फायलोक्लेड्स. ठीक आहे, काय आहे फायलोक्लेड? कॅक्टस इज अ फायलोक्लेड. काय असेल, काय वाटतंय? हे स्टेम आहे, म्हणजे काय झालंय? स्टेम स्टेम हा फ्लॅट आणि लीफ लाईक झाला. करेक्ट, इट इज फ्लेशी, फ्लॅटन्ड and fat. Reduce the transpiration. Like आणि युफॉर्बिया मध्ये इट इज अ सिलेंड्रिकल. हे सगळे तुमच्या पुस्तकाने दिलेले आहेत. ओके, some plants of arid region modify their stem into flattened opuntia, fleshy cylindrical euphorbia, and they contain chlorophyll and carry out photosynthesis. दिसतंय का? NCERT पेज नंबर 68, लास्ट 2 लाइन्स. तो विच इज अ फायलोक्लेड. स्टेम हा अशा पद्धतीने मॉडिफाय झाला ना. अशा पद्धतीने तो का मॉडिफाय झाला? टू अडॅप्ट झेरोफायटिक कंडिशन, झेरोफायटिक अडॅप्टेशन. वॉटर स्कार्सिटी आहे, पाणी कमी आहे आणि त्या पाणी कमी असलेल्या कंडिशनला ऍडजस्ट करणं इज अ फायलोक्लेड. दॅट इज वन ऑफ द झेरोफायटिक अडॅप्टेशन. गेटिंग दिस? फायलोक्लेड कळलं का? पुढे मी तुम्हाला क्लॅडोड पण सांगणार आहे, त्याच्यामुळे फरक मीच विचारणार आहे. त्याच्यामुळे आता लक्षात ठेवा, काय कळलं किंवा नाही कळलं ते विचार. निडल लाईक फायलोक्लेड जेव्हा स्टेम हा थिक होतो, फ्लेशी होतो, फ्लॅट होतो, फॅट होतो. का? कारण तो पाणी वाचवण्याचा प्रयत्न करतो फॉर झेरोफायटिक अडॅप्टेशन. देन इट इज अ फायलो. फायलो इज अ लीफ क्लेड, तो फ्लॅट झालेला. सो व्हॉट आर फायलोक्लेड? यू गेट थेरी क्वेश्चन. दिस इज व्हॉट इज अ फायलोक्लेड गिवन बाय युअर NCERT. त्या सगळ्या लाईन उचलून मी इथे टाकलेल्या आहे. प्लांट्स ऑफ एरिड रिजन. एरिड म्हणजे एरियल मॉडिफिकेशन. एरिड म्हणजे एरियल. एरियल रिजनचे प्लांट, त्यांचा स्टेम जेव्हा अशा पद्धतीने मॉडिफाय होतो, तो फ्लेशी होतो, फॅट होतो, सिलेंड्रिकल होतो, फ्लेशी होतो, निडल लाईक होतो, देन इट इज अ फायलोक्लेड. राईट, एक्झाम्पल हायलाइट करून. आणि मग हा स्टेम पण फोटोसिंथेसिस, ग्रीन असल्यामुळे तो पण फोटोसिंथेसिस करतो. आणि ह्या कॅक्टस वरचे जे काटे आहेत, हे जे काटे कॅक्टस वर दिसतात, दीज आर द लीफ. सो लीव्स आर टर्निंग इनटू स्पाइन. त्यांचे लीव्स हे स्पाइन मध्ये टर्न होतात, म्हणजे प्रोटेक्शन मिळतं. आणि स्टेम हा लीफ लाईक स्ट्रक्चर मध्ये टर्न होतो आणि ग्रीन होतो, म्हणजे तो फोटोसिंथेसिस करतो. अशा पद्धतीने पाण्याचा लॉस ते वाचवतात. टू अडॅप्ट टू द झेरोफायटिक अडॅप्ट कंडिशन. झेरोफायटिक म्हणजे जिथे पाणी कमी आहे, डेझर्ट कंडिशन, जिथे पाणी कमी आहे तिथे येणारे हे प्लांट आर द झेरोफायटिक प्लांट्स. क्लियर? Yes, ma'am. Yes, ma'am. नेक्स्ट इज अ क्लॅडोफिल. बघा क्लॅडोफिल काय. आता वाचा आणि मला सांगा क्लॅडोफिल काय कळलं. सगळं इथेच आहे, वाचून तुम्हाला कळतंय का? बघा वाचा ना. In some plant, the branches show limited growth to perform photosynthesis as their leaves are modified into spines or scale. Leaves to reduce the transpiration. This leaf-like flattened branch that resembles and functions as a leaf is called as a cladode. Or then clado, हे मॉडिफिकेशन झालं. फिल इज अ लीफ. लीफ लाईक त्यांचं मॉडिफिकेशन झालं. काय कळलं सांगा.
अस्परॅगस मध्ये परत हे मॉडिफिकेशन. सो अस्परॅगस मध्ये आपण दोन मॉडिफिकेशन बघितले. अस्परॅगस रूट मध्ये मॉडिफिकेशन बघितलं, विच इज स्टोरिंग द फूड. आणि हा अस्परॅगस नाव स्टेम मधलं मॉडिफिकेशन, अस्परॅगसच्या स्टेम मधलं मॉडिफिकेशन. काय होतंय, ब्रँचेसची लिमिटेड ग्रोथ होतीये. ओके, बघा हा मेन स्टेम आहे, इथे काढते, हा मेन स्टेम आहे, त्याची ही ब्रँच आली, त्या ब्रँच मध्ये लिमिटेड ग्रोथ दिसते. ओके, ब्रँचेस मध्ये जास्त ग्रोथ दिसत नाही, ब्रँचेस मध्ये लिमिटेड ग्रोथ दिसते. आणि त्या ब्रँचेस मध्ये हे लीफ लाईक स्टेम येत आहेत, फ्लॅटन्ड. इथे बघा, हे खूप फाईन त्याचे 1 इंटरनोड लॉंग एवढे फक्त लीफ येत आहेत. लीफ लाईक स्टेम आहे. In some plant, branches show the limited growth to perform the photosynthesis. त्यांचे leaves जे आहे, that is turning into the leaf are turning into the spines. Leaf त्यांचे spines मध्ये कन्वर्ट होत आहेत. म्हणजे काय होतंय, परत झेरोफायटिक अडॅप्टेशन. ओके, आणि स्टेम हा थोडासाच, त्याच्या स्टेम वाढतो पण त्याच्या ब्रँचेस या थोड्याच वाढतात आणि त्या फ्लॅट होत आहेत त्या पण. सो दीज ब्रँचेस आर अगेन, सो हे जे आहे, दीज आर द ब्रँचेस विच आर डुईंग द, विच आर द स्टेम मॉडिफाईड. थोड्याच ब्रँचेस वाढतात आणि दॅट इज डुईंग द फंक्शन ऑफ फोटोसिंथेसिस. कळतंय का? कळलं की नाही कळलं? नसेल कळलं तर नाही म्हणा. कळलं. क्लॅडोफिल स्टेम हा पानांसारखा कन्वर्ट होतो आणि पानं हे स्केली लीव्स मध्ये कन्वर्ट होतात. म्हणजे काय करतील, पानांपासून काय होतं, ट्रान्सपिरेशन. मग पानं हे स्केली लीव्स किंवा स्पाइन मध्ये, थॉर्न म्हणजे मोठे काटे, स्पाइन म्हणजे छोटे छोटे काटे. तर मग काय होईल की ते ट्रान्सपिरेशन करणार नाही आणि मग पाणी वाचवलं जाईल. ओके, सो हे बेसिकली इज अ डिफरन्स बिटवीन फायलोक्लेड आणि क्लॅडो. बघा, फायलोक्लेड इन विच द स्टेम टर्मिनेट इनटू लीफ लाईक फ्लॅटन स्ट्रक्चर. इथे पूर्ण स्टेमच कन्वर्ट होतो, इथे फक्त ब्रँचेस आर टर्मिनेटिंग इनटू लीफ लाईक स्ट्रक्चर. म्हणजे स्टेम आहे पण याच्या ब्रँचेस आर कन्वर्टिंग इनटू लीफ लाईक स्ट्रक्चर. कळलं? मेन स्टेम परफॉर्म द रोल इन फायलोक्लेड. मेन स्टेम डू नॉट परफॉर्म अ रोल इन क्लॅडो. मेन स्टेमच राहतो. ओके, इट कंटेन बोथ नोड्स अँड इंटरनोड. आणि हा फक्त 1 इंटरनोड लॉंग, म्हणजे स्टेम मध्ये जेवढा इंटरनोड आहे, समजा हा एवढा इंटरनोड आहे तेवढीच ती ब्रँच येईल. सो इट इज जस्ट ओनली इंटरनोड. मेनी नोड्स अँड इंटरनोड्स आर प्रेझेंट, 1 लॉंग इंटरनोड इज प्रेझेंट. ठीक आहे. ट्रू लीव्स आर प्रेझेंट ऍज कॅड्युकस, म्हणजे ते स्पाइन मध्ये कन्वर्ट झाले. ओके, आणि ट्रू लीव्स आर प्रेझेंट ऍज स्पाइन. कॅड्युकस इज अगेन अ टाइप ऑफ स्पाइन ओनली. नाही, हे उलटे एक्झाम्पल दिले का इथे. इट इज अस्परॅगस, रस्कस आणि इकडे ऑपुन्शिया आणि युफॉर्बिया, हे इकडचे एक्झाम्पल. ऍटलिस्ट एवढे डिफरन्सेस लक्षात ठेवा. फायलोक्लेड मध्ये आपण बघितलं ऑपुन्शिया आणि युफॉर्बिया, आणि इकडचे जे एक्झाम्पल आहेत ते अस्परॅगस आणि रस्कस. इथले एक्झाम्पल हे चुकीचं आहे, फक्त हे एक्झाम्पल इथले आणि हे एक्झाम्पल इथले. अस्परॅगस अँड रस्कस, आणि इथे ऑपुन्शिया आणि युफॉर्बिया. आलं लक्षात काय फरक आहे? फायलोक्लेड आणि Yes, क्लॅडो. गेट क्वेश्चन ऑन डिफरन्सिएशन. यांना म्युसिलेज असतं. फायलोक्लेड हॅज म्युसिलेज, क्लॅडो हे नाही लिहिलं. हा फरक काही खूप महत्वाचा नाही. बेसिकली म्युसिलेज यू रिमेंबर फॉर रूट्स ओनली.
ठीक आहे. Yes, ma'am. And the next is a bulbil. Right? The next modification is a bulbil. चला वाचा आणि सांगा काय कळतंय bulbil मध्ये. In some plant, the vegetative birds or floral birds store food material. When they detach from the parent plant, they develop adventitious root and help in vegetative propagation. These structures are called as bulbi. Right? आता हा प्लांट आहे. ओके. त्यांना जे बर्ड्स येणार आहेत तिथे ऍक्झिलरी बर्ड असेल. आता ह्या बर्डचं फ्युचर माहित नाही आपल्याला. हा फ्लावर मध्ये पण कन्व्हर्ट होईल, हा वेगळ्या ब्रँच मध्ये पण कन्व्हर्ट होईल, हा लीफ मध्ये पण कन्व्हर्ट होईल, जो काही आहे, किंवा इथे टर्मिनल बर्ड. ओके. हे बर्ड जेव्हा जमिनीवर पडून जातील, ओके, हा बर्ड जो आहे हा जमिनीवर पडला इकडे आणि त्याने त्याचे रूट डेव्हलप केले आणि तिथून तो नवीन प्लांट यायला सुरुवात झाली. करेक्ट. These structure are known as bulbil. कळलं का bulbils काय? आय नो तुम्हाला बोर व्हायला लागलं असेल, पण माझ्याकडे काहीच चॉईस नाही, करूनच द्यायला लागणार. हे पहा. सो येस. Excuse me, ma'am. Sorry to interrupt. येस बोल. मॅम माझ्याकडे काही असे प्लांट्सचे फोटो असतील, सो अकॉर्डिंगली मी त्यांना ग्रुप करून तुम्हाला ग्रुप वरती पाठवू का सगळ्यांना? येस, मग का नाही. ओके मॅम. मी माझ्या गार्डन मध्ये असे खूप प्लांट्स आहेत ना, सो हा. मी तसं हे अकॉर्डिंगली पाठवतो. हो. एक होता कार्व्हर असं एक पुस्तक होतं. एक होता कार्व्हर. कार्व्हर वॉज अ ग्रेट सायंटिस्ट. त्याने अमेरिकेतलं ऍग्रिकल्चरल इंडस्ट्री जी बूम झाली ती कार्व्हरने केली. आणि कार्व्हर इतक्या म्हणजे गरीब घराण्यातल्या त्याच्या आईला बंदी बनवून तिला मारून टाकलं होतं. आणि तो कार्व्हर एक अनाथ मुलगा होता आणि त्याने ती ऍग्रिकल्चरल किंवा त्याचं प्लांटचं ऑब्झर्वेशन, लोकांचं गार्डनिंग करून देणं, फक्त एक वेळच्या जेवणासाठी लोकांच्या गार्डन मध्ये काम करणं, आणि असं करत करत तो मोठा सायंटिस्ट झाला. माझ्याकडे आहे ते पुस्तक, वरती आहे. जर कोणाला खरंच ते वाचा, नीना गोवाणीकरचं ते मराठीमध्ये रूपांतरित केलेलं पुस्तक माझ्याकडे आहे. अतिशय सुंदर पुस्तक आहे. म्हणजे बॉटनीमध्ये तुम्हाला डेफिनेटली इंटरेस्ट डेव्हलप होईल. अतिशय छान पुस्तक आहे. एक होता कार्व्हर, अतिशय मोठा सायंटिस्ट होता. जॉर्ज कार्व्हर ना? हो हो. नक्की मिळालं तर वाचा, किंवा माझ्याकडे आहे, ज्याला जो क्लासमध्ये येऊन घेऊन जा माझ्याकडनं पुस्तक. खूप छान मॅम माझ्याकडे पण आहे ना. मग वाचलंय का? येस मॅम, थोडस वाचलंय. पूर्ण वाच, नक्की बॉटनी मध्ये इंटरेस्ट डेव्हलप होईल. एनिवे, येस मॅम. सो bulbil कळलेत का? किंवा ऍग्रिकल्चर इंडस्ट्रीमध्ये चांगल्या लोकांनी येणं किती गरजेचं आहे हे पण त्या कार्व्हरवरनं आपल्याला कळतं. चला मी bulbilचे काही चित्र दाखवते. सो हे bulbils. हे जे आहे हे बर्ड जे डेव्हलप झालंय ते पडणार आणि नवीन प्लांट करणं. हे डिस्कोरिया, त्याचा व्हेजिटेटिव्ह बर्ड आहे. आणि अगॅव्हीचं फ्लोरल बर्ड मॉडिफाईड इनटू bulbil. आणि हा लीफ मधला आहे डिस्कोरिया. बोल बोल. सगळं येईल ना. मग तो जमिनीवर पडेल आणि तो पूर्ण नवीन प्लांटच बनेल. इज अ bulbil. हा म्हणजे मगच त्याला bulbil. तो बर्ड जर आला आणि त्याने नवीन, तरच तो bulbil.
Getting this? And the last modification, so स्टेम आपण आज कंप्लीट करू कदाचित. थांबायचंय, कंटाळा आलाय. ऑलरेडी मागे खूप सुट्ट्या झाल्या. ऑल राईट, बघा पुन्हा आपण उद्या ह्याला रिवाइज करू. दीज आर डिवायडेड सब एरियल मॉडिफिकेशन. अंडरग्राउंड केले आपण, ओके, मग एरियल केले आणि आता हे सब एरियल मॉडिफिकेशन. So sub-aerial modification divided into 4 categories: runner, stall-on, offset, and sucker. Runner, stall-on, offset, and sucker are the 4 modifications of this sub-aerial stage. Right? So that is basically for vegetative propagation. पहिला रनर बघा. रनरचं तुमच्या एनसीईआरटी ने म्हटलेलं असेल ऑक्झॅलिस, ठीक आहे, किंवा एनसीईआरटी प्रॅक्टिकल बुक मध्ये पण दिलेलं असेल. ऑक्झॅलिस इज अ रनर. त्याचा स्टेम जो आहे तो प्रोस्ट्रेट आहे, सब एरियल आहे. स्टेम प्रोस्ट्रेट आहे, तो रन करतो पॅरलली ग्राउंडवर. रन करतो म्हणून रनर. आणि जिथे तो जमिनीला टच होऊन जातो तिकडनं तो रूट्स बनवतो आणि वरती तो लीव्स बनवतो. So basically underground stems in some grasses like strawberry and subaerial stem of oxalis spread to new niche. New niche म्हणजे नवीन त्यांचा रेसिडेन्स. And form new plant when older part dies. आता हा पुढे रन केलाय ह्याने की हा मरून जातो मग पुढे, आणि परत हा मरून जातो मग पुढे. आणि अशा पद्धतीने आपल्या लॉन मध्ये पण ग्रास म्हणजे लॉन आपण आपल्या गार्डन मध्ये पण लॉन करतो किंवा लॉन्स असतात त्या अशा पद्धतीने ग्रो होतात. रनर, दीज आर द रनर्स. कळतंय का नाही कळतंय? रूट्स त्यांच्या नोड पासून रूट्स अराइज होतात आणि वरती लीव्स येतात. स्टेम इज प्रोस्टेट. दे प्रोड्यूस ब्रांचेस इन ऑल डायरेक्शन अँड स्प्रेड टू न्यू निश. न्यू निश म्हणजे इथलं त्याचा रेसिडेन्स गेला, हा मेला इथला की हा रेसिडेन्स संपला, तो पुढे गेला इथे नवीन रेसिडेन्स, म्हणजे ही त्याची न्यू निश. कळलं? निश इज देअर रेसिडेन्स. इज दॅट क्लिअर? सो पहिलं मॉडिफिकेशन रनर, त्याच्यामध्ये तुम्ही ऑक्झॅलिस असं टाकून ठेव. राईट? स्ट्रॉबेरी रनर. डूब ग्रास जे लॉन मध्ये लावतात, ऑक्झॅलिस हे रनरचे एक्झाम्पल. या अशा पद्धतीने तो रन करतो. जिथे नोड आहे, प्रोस्ट्रेट स्टेम आहे त्याला एक, हा प्रोस्ट्रेट स्टेम आहे, पॅरलल स्टेम, सब एरियल आहे, अंडरग्राउंड पण नाही आणि हवेत पण नाही, जमिनीला पॅरलल आहे, आणि दॅट इज अ सब एरियल. तो रनर. हा टॉपिक तुम्हाला अगदी रट्टाच मारायला लागणार. ठीक आहे? कळतंय व्हॉट इज अ रनर? Yes, ma'am. स्टोलॉन. येस मॅम. स्टोलॉन म्हणजे काय बघा. These are slender lateral branches arising from the base of the main axis and after growing aerially for some time arches downward to touch the ground and produce the adventitious root. Examples, at least example write down. मी हे तुम्हाला सांगतो. So नेरियम, जॅस्मिन, वाइल्ड स्ट्रॉबेरी. सी स्ट्रॉबेरी इज अ रनर आणि वाइल्ड स्ट्रॉबेरी इज अ स्टोलॉन. फरक लक्षात घ्या. स्ट्रॉबेरी म्हटलं म्हणजे तो कोणताही असो, तो रनर किंवा स्टोलॉन असं नाही. वाइल्ड स्ट्रॉबेरी इज अ स्टोलॉन आणि नुसती स्ट्रॉबेरी इज अ रनर. क्लिअर? येस मॅम. चल बघा आता म्हणजे ह्याचा अर्थ काय कळला. सी हा काय करतो, हा काही वेळ असा जमिनीवर चालतो, इथे दाखवलं हा स्टेम.
मग थोड्या वेळाने तो जमिनीला टच करतो, थोड्या डिस्टन्सनी, थोड्या वेळाने नाही, थोड्या डिस्टन्सनी तो जमिनीला टच करतो, आतमध्ये जातो, परत वर जिथे आतमध्ये जातो तिथे ते रूट्स वगैरे तयार करतो, तिथे तो टच करतो, परत तो वर येतो, परत तो बेंड होतो, परत तो बेंड होतो, परत खाली जातो, परत वर येतो, परत खाली जातो, परत वर येतो. हा झाला स्टोलॉन. रनर काय करतो? रनच करत बसतो, सरळ सरळ चालतो, तो जमिनीच्या सरळ चालतो, इकडचा मरतो आणि इथून नवीन येतो परत प्लांट. हा जमिनीच्या आतमध्ये जातो, स्टेम जमिनीच्या आतमध्ये जातो आणि वर येतो. फरक कळतोय का दोघांमधला? येस हो मॅम. मॅम. स्टोलॉन बेंड होतो, मागे आपण म्हंटल बघा, तिथून न्यू प्लांट. So these are slender lateral branches arises from the base of the main stem. मेन स्टेम मधनं ह्या ब्रँचेस अराइज झाले. ओके. अँड आफ्टर ग्रोइंग एरियली, एरियल ग्रो होतो, आफ्टर सम टाइम की आफ्टर सम डिस्टन्स इट आर्चेस डाउनवर्ड टू टच द ग्राउंड, आणि इथे मग तो ऍडव्हेंटिशियस रूट बनवतो, परत येतो वरती. सो दॅट वे इट इज अ स्टोलॉन. सो नेरियम, जास्मिन, वाईल्ड स्ट्रॉबेरी आणि पेपर, तो परत वर येतो, परत ग्राउंडला टच करतो, थोडा आतमध्ये जातो, परत वर येतो, परत टच करतो आणि परत वर येतो. सो दॅट वे इट इज अ स्टोलॉन. सो रनर अँड स्टोलॉन. स्टोलॉन वाईल्ड स्ट्रॉबेरी, रनर खाण्याच्या स्ट्रॉबेरी. नाउ द नेक्स्ट इज ऑफसेट. ओके. ऑफसेट हे अक्वॅटिक प्लांट आहे दोन, पिस्टिया आणि युकॉर्निया. हे कायम लक्षात ठेवा, 12वीला पण ही नावं खूप येतात. ओके. पिस्टिया अँड इकॉर्निया, these are the aquatic plants. ते पण रन करतात, फक्त ते aquatic रन करतात, पाण्यात रन करतात. So these are the aquatic runners. Offset are aquatic runners. आता ह्याचं इथे जे आहे ना, हा ह्याचा लीफ आहे, आणि लीफला जे खाली असतं त्याचा जो देठ असतो त्याला पेटिओल म्हणतो. हा नॉर्मल लीफ झाला, हा पेटिओल. त्याचा जो पेटिओल आहे तो थोडासा सोलन होतो इथे. ऐकू नका, नुसतं लिहा. मग ह्याचा पेटिओल जो आहे तो बल्बस पेटिओल, अक्वॅटिक प्लांट आहे. आणि वरती गुलाबाच्या पाकळ्या कशा एकात एक एकात एक एकात एक असतात, दॅट इज कॉल्ड एज अ रोजेट. म्हणून रोज लाईक लीव्स आहेत त्याचे. द लीव्स आर रोज लाईक. सो रोजेट ऑफ लीव्स. दिस इज सिमिलर टू रनर, बट दीज आर द अक्वॅटिक रनर. सो वॉटर हायसिंथ आहे, पिस्टिया आणि इकॉर्निया. जर गंगेवर कधी गेला तर थोडीशी पाणवेली असेल तर ती पूर्ण नदीभर पसरते, हो की नाही? सो दॅट इज अ रनर. पाण्यातले रनर इज अ ऑफसेट. त्यांचा पेटिओल इज अ बल्बस. का? कारण लीफ त्यांची तरंगायला पाहिजे आणि ती बियॉन्ड सी त्याची मेंटेन झाली पाहिजे. तरंगायची कपॅसिटी ह्या बल्बस पेटिओल मुळे त्यांना येते. ओके. येस मॅम. हे अशा पद्धतीने. इकॉर्निया, इकॉर्नियाला कॉमनली इट इज अ वॉटर हायसिंथ. हे बघ, त्याचा जो पेटिओल आहे तो म्हणजे बल्बस. इकॉर्निया म्हणजे ते केरला वगैरे मध्ये गेलं तर त्या पाण्यात जे हे हर्ब्स का श्रब्स असतात त्याला हे म्हणतात. आपल्या गंगेवर पण गेला तर भरपूर दिसतील इकॉर्निया. ते कलेक्टिबल असतात का? नाही, कशाला कलेक्ट करायचं, ते वेस्टेज आहे, ते पाण्याला नाश करतात, वॉटर अॅनिमलचं नुकसान आहे त्याच्यामुळे. तो वॉटर हायसिंथ. स्टेम इज व्हेरी फ्रजाईल. हा स्टेम जो त्याचा आहे इज व्हेरी फ्रजाईल. ब्रेक केला की इझिली तुटू शकतो. सो बल्बस पेटिओल आणि रोजेट ऑफ लीफ, हे सगळे लीफ असे एकत्र येतात इथे. सो रोजेट, रोज लाईक स्ट्रक्चर. सो रोजेट ऑफ लीफ. ओके. अँड दे अराइज इन ऑल डायरेक्शन. बघा तुम्ही, सगळ्या डायरेक्शन मध्ये आलेले आहेत ब्रांचेस, कुठे पण गेलेले.
राईट. Yes, ma'am. पिस्टिया, ऑफसेट. पिस्टिया पण सेम वॉटर, त्याचा बल्बस थोडासा पेटिओल, हा त्याचा स्टेम जो पॅरलल रन करतो पाण्यावर. इथे त्याचा पेटिओल थोडासा इथे सोलन असतो, हा इथे बघ सोलन, लिटिल सोलन. The next is sucker. Okay. कसं आहे बघा हा. These are the sucker कसे आहेत बघा. These are the lateral branches that originate from the underground portion of the main stem. हा अंडरग्राउंड पोर्शन गेलेला आहे, हा मेन स्टेम आहे बरोबर. त्याचा खाली भाग गेलेला आहे आणि त्या खालच्या भागापासनं ऑब्लिकली अपवर्ड तिरक वरती आलेलं आहे. ऑब्लिकली अपवर्ड म्हणजे तिरके ते वरती आले है ना. इथे हा तिरका वरती आला. सो these branches are called as sucker. These branches are called as sucker. कळलं सकर काय. ठीक आहे ना. Yes, ma'am. येस. परत सकरचं एक्झाम्पल बनाना. बनाना स्टेम पण अशा पद्धतीने येतो. पायनॅपल तुमच्या एनसीईआरटी ने दिलेलं आहे बघा. बनाना, पायनॅपल, क्रायसॅन्थेमम. हे सगळे जे आहेत ते सकर. मिंट पण सकर. सो सकर ऑफ बनाना. हा स्टेम खाली जातो आणि ऑब्लिकली हे अपवर्ड आले. ऑब्लिकली अपवर्ड आलेले आपल्याला दिसत नाही, फक्त अपवर्ड आलेलेच दिसतात कारण ते आतून वरती आलेले. तो वरचा जो आलेला तेवढाच पार्ट आपल्याला दिसेल. सकर ऑफ पायनॅपल आणि सकर ऑफ क्रायसॅन्थेमम. आणि अशी ती केळीची शेती वाढत जाते. ठीक आहे. Yes, ma'am. बघा हे मी एक कॉम्पॅक्ट केलं. फूड स्टोरेज, अंडरग्राउंड स्टेमचे फंक्शन, पेरिनेशन, व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन, दे गिव्ह न्यू निश. हे सगळं एक टाकून ठेवलं इथे. एनिवे बनाना काय काय बघा. बनाना सकर पण आहे, बनाना रायझोम पण आहे आणि बनाना सुडोस्टेम पण फॉर्म करतो. ठीक आहे. बनानाचं हे 3 गोष्टी लक्षात ठेवा. बनाना इज अ सकर अल्सो, बनाना इज अ रायझोम अल्सो, बनाना इज फॉर्मिंग अ सुडोस्टेम अल्सो. लीफ बेस जो आहे तो त्याचा थिक होतो आणि तो स्टेम सारखा दिसतो म्हणून सुडो इज अ फॉल्स. सो इट इज अ फॉल्स स्टेम ऍज वेल. रायझोम आहे कारण तो अंडरग्राउंड पण येतो आणि अंडरग्राउंड जातोय, हॉरिझॉन्टल ग्रो होतोय आणि परत वरून त्याच्या ऑब्लिक ब्रँचेस वरती येत आहेत म्हणून तो सकर पण आहे. सो हे महत्वाचं फॉर युअर एमसीक्यू. बनाना इज अ सकर, रायझोम आणि सुडोस्टेम अल्सो. राईट. काय डाऊट आहे का कोणाला. सो काय आपण बघितले, काय काय बघितले आपण. रनर बोला चला. सब एरियल मध्ये रनर, पुढे बोला. स्टोलॉन, ऑफसेट, सकर आणि एवढेच ना. सो या सगळ्यांचा फरक कळला. रनर हा रन होतो, स्टोलॉन हा बेंड होतो आणि वर येतो, बेंड होतो आणि वर येतो. ऑफसेट हा वॉटर एक्वॅटिक रनर आहे आणि सकर हा स्टेम खाली जातो आणि ऑब्लिकली तो वर. ठीक आहे. Yes, ma'am. Yes, ma'am. एनसीईआरटीने ह्याला वेगळे हेडिंग नाही दिले पण एनसीईआरटीने ह्याचं एक्सप्लेनेशन दिलंय म्हणून आपण ह्याला वेगळ्या हेडिंग खाली करणं गरजेचं आहे. रनरचे एक्झाम्पल सांगा. रनर ऑक्झॅलिस, Strawberry. स्ट्रॉबेरी,
डूब ग्रास. स्टोलॉन, Peppermint, wild strawberry. वाइल्ड स्ट्रॉबेरी. जास्मिन, नेरियम. अजून पेपरमिंट, मिंट. ॲक्वॅटिक, पिस्टिया आणि युकॉर्निया. तुमच्या एनसीईआरटी ने म्हटलंय याला पिस्टिया आणि युकॉर्निया. नाही असं काही नाही. मिंट, मिंट ओनली. आणि सकर मध्ये सकरचं एक्झाम्पल दिलंय त्यांनी, बनाना, पायनॅपल आणि क्रायसॅन्थेमम. एनसीईआरटीचा पॅरेग्राफ वाचा पेज नंबर 69 वर. ओके, बनाना, पायनॅपल आणि क्रायसॅन्थेमम तिथे तुम्ही लिहून ठेवा. दॅट इज अ सकर. त्यांनी एक्सप्लेनेशन सकरचं दिलंय पण हेडिंग सकर दिलेलं नाहीये. सो यू हॅव टू अंडरस्टँड दॅट इज अ सकर. किंवा तुमच्या टीचरने तुम्हाला तिथे सांगणं अपेक्षित आहे एनसीईआरटीला, ते मी केलंय. राईट. चलो फटाफट 2-4 काय एमसीक्यू आपण बघू. बोला. तीनच मॉडिफिकेशन आहे ना, Three, ma'am. अंडरग्राउंड, एरियल आणि सब एरियल, आणि त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या टाइप्स आहेत. राईट. चला पुढचं. Bulbils. रायझोम. बल्बिल अंडरग्राउंड कुठे गेलं? बल्बिल तर बर्ड आलेत, हो की नाही? Yes, ma'am. हा. स्टेम टेंड्रिल. वुडी कशी असेल? स्टेम टेंड्रिल तुमच्या एनसीईआरटी ने Slender. म्हटलंय बघा. स्लेंडर अँड स्पायरली कॉइल्ड. येस, सेकंड ऑप्शन. स्लेंडर अँड एनसीईआरटी ने क्लिअर म्हटलंय याला. अच्छा चलो. फायलोक्लेड, हो ना? फायलोक्लेड कॅक्टस स्टेम असतो, ऍक्च्युली तो लीफ सारखा दिसतोय, बट इट इज अ स्टेम. सब एरियल मॉडिफिकेशन. सकर. स्टेम ट्यूबर. येस, पोटॅटो. कुरकुमा काय? हळदी. कुठलं मॉडिफिकेशन? रायझोम. कोलोकॅशिया अंडरग्राउंड. कोलोकॅशिया इज अ फॉर्म. झिंजिबर. काय झिंजिबर? रायझोम. येस. यामिनी ऑफलाईन यायला लागली तर बोलायला लागली ना जास्त, म्हणजे इट्स गुड इन द पॉझिटिव्ह.